तर मी हरिभाऊ तुकाराम पाटील, बल्लाळे शौर्य फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पाचोरा। मी आपल्या मार्फत जळगाव जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना विनंती करतो की पाचोरा तालुका असेल, बळगाव तालुका असेल, या पारोळा तालुका असेल, या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेणे ग्रामसेवकांचे बंधनकारक आहे। तसेच गावकऱ्यांचंही सहकार्य करण्याचं कर्तव्य आहे। आणि त्यामध्ये ग्रामसभा घेण्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की वर्षभर केलेल्या कामाचा आढावा ग्रामसभेमधून देणं हे ग्रामसेवक सरपंचांचं बंधनकारक काम आहे। परंतु काही दिवसापूर्वी एका खेडेगावात काहीतरी ग्रामसेवकावर हे झालं, वाद झाले काहीतरी, त्यामुळे त्या ग्रामसेवक मयत झाले। तर त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्याच्या ग्रामसेवक संघटनेने, या महाराष्ट्र राज्याच्या ग्रामसेवक संघटनेने ग्रामसभावर बंदी घातलेली आहे, बहिष्कार टाकलेला आहे। तर माझी आपल्या मार्फत सर्व ग्रामसेवक बांधवांना विनंती आहे की तुम्ही ग्रामसभा बिनधास्तपणे घ्या, स्थानिक पोलीस स्टेशन, पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त घेऊन ग्रामसभा घ्यावा आणि त्या कायद्याचे नियमाचे पालन करावं। कारण आता दरवर्षाला शासनाकडून भला मोठा निधी ग्रामपंचायतीला येतो। आता त्या निधीमध्ये काहीतरी 40 लाखाचा भर झालेला आहे। तर त्यासाठी आपण पारदर्शक काम करत आहे तर घाबरायचं कशाला। आणि आता शासनाने बायोमेट्रिक ग्रामसेवकांना हजेरीचं बंधनकारक केलेलं आहे। प्रत्येक ग्रामसेवकाने ग्रामपंचायतला प्रति दिवस हजेरी लावायची, थंब द्यायचा आहे। तर यामुळे काय गोंधळ होतो जनतामध्ये आणि ग्रामसेवकामध्ये, का नाराजी होते की यांचा सहवास आणला जात नाही। तर त्यासाठी आपल्या मार्फत ग्रामस्थांना देखील विनंती करतो आणि परत ग्रामसेवक साहेबांना देखील विनंती करतो की तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांशी संवाद साधावा आणि त्या नागरिकांशी जवळीक करून आपण केलेल्या पारदर्शक कामाचा हिशोब देण्यासाठी आपल्याला अडचण काय, का म्हणून घाबरायचं, कर नाही त्याला डर नको पाहिजे। तर त्यासाठी आपल्या मार्फत विनंती करतो की शासनाच्या नियमानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसभा होणे बंधनकारक आहे। मग तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही स्थानिक पोलिसांची मदत मागावी आणि त्या पोलीस बंदोबस्तामध्ये ग्रामसभा घ्या आणि त्या अनुषंगाने घेतलीच पाहिजे। कारण त्या ग्रामसभा अवश्य महिन्यामध्ये पूर्ण झालेल्याच पाहिजे, असं आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो। आणि तुम्हाला काही धाक वाटला, तुमचा काही गोंधळ असेल तर तुम्ही पोलीस प्रशासनाला सोबत घ्या, ग्रामसभा घ्या, तुमचे मुद्दे मांडा, ग्रामस्थांना सहकार्य करा, काम झालेल्या कामाचा आढावा दिला पाहिजे आणि द्यावंच लागेल, अशी आपल्या मार्फत विनंती करतो।